तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत दत्त मंदिर आणि गोरक्षनाथ मंदिर. आणि हा जे मुलगा चाललेला दिसतोय तो माझ्या मित्राचा आहे. विलास नाव आहे त्याचं. विलासचं हे घर आहे. मी त्याला फोन केला, तो म्हणला इथं ये, मी तुला दाखवतो. आणि आणखी एक मित्र आलाय माझा, तो बी दर्शनासाठी आलेला असेल आणि तुम्हाला दाखवतो मी दत्त मंदिर आणि गोरक्षनाथ मंदिर. आणि तो मित्र येतो म्हणलाय मला, विलास. बघूया आता किती वेळ लावतो ते. काय नाव आहे तुझं? रुद्र. कधी येणार आहे पप्पा? आणि आमच्या मित्राचे वडील आहेत हे, विलासचे. आणि हेच इथं पूजा वगैरे करतात आणि सेवा करतात देवाची. मित्रांनो, महाराज आहेत. आपण महाराजांना विचारू गोरक्षनाथ मंदिर हे किती वर्षापासून आहे आणि त्याचा इतिहास काय आहे ते. महाराज, आता हे मंदिर किती वर्षापासून आहे? हा, 16 वर्ष झाल्यापासून इथं मूर्ती स्थापन झालेली. बघू शकता मित्रांनो की 16 वर्षापासून ही मूर्ती स्थापन झाली आणि 16 वर्षापासून तुम्ही इथं सेवा करतात. खूप छान मंदिर आहे, खूप निसर्गरम्य परिसर आहे. तुम्हाला झाडं वगैरे दाखवतो. आणि आणखी एक विशेष म्हणजे आमच्या वडिलांना 2 बेलाची झाडं लावली. मित्रांनो, आमच्या वडिलांना पण इथं 2 झाडं लावलेली आहेत. आणि वडिलांची ह्यांची चांगले वडिलांना पारायण केले. माझे वडील कीर्तनकार वगैरे, पारायण वगैरे सगळं करत होते. पोते सांगायचे होते. 2 वर्ष पोते सांगितले आहे ना. मग 2 वर्ष पोती सांगितले असं सांगायला ते ना माझ्या वडिलांना, कारण की मला माहित नाही, मी लातूरला असतो. आणि 2 वर्ष पारायण वगैरे, पोती वगैरे लावली होती इथं. आमच्या वडिलांना सांगितले. श्रावण महिन्यात पोती चालूच आहे. बरं, श्रावण महिन्यात पूर्ण पोती चालूच होती. चालूच आहे नवनाचा. बरं, बघू शकतो मित्रांनो. आणि काही कालांतराने वडिलांना अटॅक येऊन माझे वडील वारले. आणि वडिलांनी 2 जे बेलाचे झाडं लावले ते पण तुम्हाला दाखवतो. खूप छान निसर्गरम्य मंदिर आहे. आणि काकांना, महाराजांना मला वडिलाची आठवण करून दिली. वडिलाच्या काही गोष्टी सांगितल्या की माझंही मन भरून आलेलं आहे. आणि आपण पाहूया की वडिलांनी बेलाची झाडं कोणती लावली होती. आणि खूप झाडं आहेत. वडिलांना नाद होता आमच्या, निसर्गप्रेमी होते आणि परमार्थिक पण होते. फुलाचे झाड, फुलाची झाडं लावली होती का? बघा मित्रांनो, फुलाची पण झाडं लावली होती आमच्या वडिलांना. येत होते ना. आम्ही तर येत होते माझ्या काय. हमेशा येत होते. आम्ही तर येत होते. पोते सांगा श्रावण महिन्यात त्यांचंच काही हे होत. बरं बरं. पोते सांगा राहायचं, बायकांना दुसरे सांगायला येत होते. शेवटाला यायचे. जसं टाइम भेटेल तसं येत होते. पण येत होते. काय बसला हे म्हणत नाही. आता ते आता देवाच्या हातात आहे. काय कोणाचं कधी मृत्यू येईल, मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. आणि ते देवानंच त्यांना बोलून घेतलं. चलत फिरत मृत्यू येणं म्हणजे आजच्या काळात असे काही प्रसंग येतच राहतात. आता काय करावं. मलाही खूप दुःख झालं. वडिलांची आणखी आठवण येते. आमच्या वडील असे होते मित्रांनो की एकदम माझ्या मित्रासारखे असं वागायचे माझ्यासोबत. एकदम हसी मजाक वगैरे. मला असं माझ्यासाठी जेवायला थांबायचे. आणि त्या पण दिवशी मी जेवायला थांबलो होतो. मी थांबलो होतो वडिलांसाठी जेवण्यासाठी. वडील बाहेर गेले आणि बाहेर गेले ते पुन्हा आलेच नाही. तर पुन्हा मी शोधत गेलो. एक ठिकाणी सापडले, अटॅक आलेला होता आणि मृत्यू झाला त्याचा. चला आपण झाडं बघू. झाडं बघतो मी. हे आमच्या विलासचं नाव रुद्रा ना. रुद्रा. आणि हे मित्र आमचा, मी फोन केला होता, येतो म्हणला. थोडं लेट झाला. आणि मी ह्यांचेच वडील आहेत इथं, महाराज जे आहेत. थोडा उशीर झाला. आणि हे पण मित्र आहेत आमचे. हां, लेट आहेत पण थेट आहेत. का हे आहे मित्रांनो आमच्या वडिलांना लावलेलं बेलाचं झाड. याला फळं पण आलेले इथं, पाहू शकता.
आणि आज एवढं मोठं झाड झालेलं आहे. हे बेलाचं झाड आणि हे इथे कनेरीचं झाड आहे. ते पण आमच्या वडिलांना लावलेलं आहे. वडील सारखं येत होते इथं. आणखी झाडं खूप आहेत. हे एक बेलाचं झाड आहे, आमच्या वडिलांना लावलेलं. थोडं छोट आहे. आणि इथे एक बेलाचं झाड आहे, आमच्या वडिलांना लावलेलं. छान झाड आहे का. हेच आहेत ते बेलाचे झाड. आज ह्या झाडाला जवळपास मी आलो इथं असं वाटतंय की मला वडिलांची भेट झाली. वडिलांची भेट झाल्यासारखी वाटली आज ही झाडं पाहिलं तर. खूप वर्ष झाले वडिलांचा मृत्यू जवळपास आमच्या 7 ते 8 वर्ष झालीत आज. आणि 8 वर्षामध्ये झाडाची उंची खूप जास्त मस्त झाडं छान आलेली आहेत. मित्रांनो आणखी एक मंदिर आहे इथं, दत्त मंदिर. छोटे छोटे मंदिरं इथं खूप आहेत. आणि असं आमचे भाविक भक्तांचं आणि मंदिरांनी नटलेलं गाव, एक पुरातन काळातील वास्तूंनी नटलेलं गाव आहे आमचं. जे गावाचं नाव आहे की नागापूर. आणि माझं जन्मगाव जन्म ठिकाण. आणि हे दत्त मंदिर एक दाखवतो तुम्हाला. आधी दर्शनाला आलात का? मित्रांनो पाहू शकता मला आजी प्रसाद देणार आहेत. आता देवाची पूजा केली त्यांना. बघू शकता आजीनं मला प्रसाद दिलेला आहे. आणि आजीने ओळखलं नव्हतं. ज्यावेळेस आमच्या वडिलांचं नाव सांगितलं त्यावेळेस आजीने ओळखलं मला. येतो आजी. आता ओळखलं का? आता ओळखलं नाही. आणि पाणी पिण्यासाठी टाकी बनवलेली इथं महाराजांनी. बघू शकता खूप निसर्गरम्य वातावरण. आणि इकडं शेती आहे पाठीमागं. आणि पूर्ण नारळाची झाडे साईडनं. ते छोटे छोटे मंदिर आहेत, असंख्य मंदिर आहेत. आणि इथे एक आणखी मंदिर आहे. महाराजांनी पाणी आपलं टाकलं. राहते पाणी वाटोळ करू नका. आपल्या गावाला पाणी भरपूर आहे तरी वाटोळ करायचं म्हणायचंच नाही. एवढं पाणी की भयानकच पाणी. आमच्या डॅम असल्यामुळं, नदी असल्यामुळं आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे पाऊस भरपूर पडतो. ही सरपंचानं टाकी बांधून दिली असं महाराज सांगतात आपल्याला. सरपंचानं बांधून दिली. आता आहेत ते सरपंच का? बरं. मित्रांनो आपण गोरक्षनाथ आणि दत्त मंदिरचं दर्शन करून आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इथला कोल्हापुरी बंधारा. बघूया आपण कोल्हापुरी बंधारा जाऊ. खूप उंच आहे आणि छोटी वाट आहे कोल्हापुरी बंदरच्या वरनं. आणि इथूनच सगळे शेतीला वगैरे शेतात जाण्यासाठी इथून हा रस्ता, पायी रस्ता वापरतात. आणि पायानेच जायचा रस्ता आहे. तुम्हाला दाखवतो मी. पाऊस खूप झाल्यामुळे अजूनही पाण्याचा खळखळ तुम्ही पाहू शकता.
अशा पद्धतीनं मित्रांनो आपलं हे बंधारा पण तुम्हाला दाखवलेला आहे आमच्या गावातला. खूप छान ठिकाण आहेत आमच्या गावामध्ये. आणि आणखी एक तुम्हाला ठिकाण दाखवायचं राहिलं आहे, ते आपण डॅमला गेलतो, डॅमच्या अलीकडच्या साईडने गेलतो. आता पलीकडच्या साईडनं तुम्हाला एक मंदिर दाखवणार आहे, जे मंदिर आहे जमिनीमध्ये. तरी आपल्या चॅनलला तुम्ही पाहत राहा, तुम्हाला ते मंदिर जमिनीमध्ये, खोल जमिनीमध्ये, मला वाटतं असं एक 100 फूट तरी, 50 ते 100 फूट तरी असेल. आणि खूप अंधार असतो मध्ये. मला ते जमिनीमधलं मंदिर दाखवतो. जाऊया आपण त्या मंदिरकडे. आणि त्या मंदिराचं नाव आहे उद्धवनाथ.